नाही वेदांत, अरे पण मला सांग, विक्रांतशी काही बोलणं झालं का तुझं? अरे मला सांग ना, त्याचं काय चाललंय ते. मी तुला किती वेळा फोन करते, तू फोनच उचलत नाहीस. ऑफिस मध्ये फोन अलाउड नाही ना? पण जीवा तर बोलतोय कुणाशी तरी. ते आद्या आणि सार्थक ना समोरच होते आणि आद्या समोर विक्रांतचा विषय काढला असता तिने 10 प्रश्न विचारले असते, माहितीये ना. सो यादी मी नीट समजून घेतो आणि आय एम शुअर जे काही असेल ते विक्रांत मला सांगेलच. ठीक आहे, ठेवतो. सगळ्यांसाठी नियम आहेत, फक्त ह्या साहेबांसाठी नाही. जेव्हा घरच्यांशी बोलू शकतो, राईट? नाही चालणार. नियम असतील तर सगळ्यांसाठी सारखे असतील, नाहीतर हाय हाय. काय झालं मॅडम, तुम्हाला काय हवंय का? अहो तुम्हाला काय झालंय, एवढे भीतभीत काय बोलताय? नाही नाही, मला वाटलं तुम्हाला काही हेल्प हवी आहे. नाही नाही, हेल्प कसली, मी आले आपल्या गप्पा मारायला. मॅडम, सरांनी सांगितलंय ना गप्पा नाही. ठीक आहे, कामाचं बोलूयात. जेवण झालंय का दोघांचं? नाही नाही, लंच टाइमची वेळ 1:30 वाजताची आहे. पण कुणाला आधीच भूक लागली तर? म्हणजे लागूच शकत नाही. नोकरी प्यारी की भाकरी. पण तुमचं काम खूप कठीण आहे. नाही म्हणजे सारखेच फोन वाजत असतील नाही, आणि त्यात ह्या ऑफिस मध्ये सगळे फोन तुमच्याकडे जमा करायचे म्हटल्यावर तुम्ही तरी कोणाकोणाशी बोलणार ना. असलेला उघड डोक्याला ताप. नाही वाजत. एक मिनिट, हे बघा, सगळे फोन सायलेंट मोडवर आहे. लंच ब्रेक मध्ये 1:45 ते 2 ही फोन करण्याची वेळ. अहो काय सांगताय, मग तर किती कलकलाट होत असेल. नाही म्हणजे सगळेच जण एकाच वेळेला बोलायला लागल्यावर किती तो कल्ला. मला पण माझा फोन जमा करावा लागेल का? हो बरोबर आहे, फोन्स नॉट अलाउड. पण तुमचा तर फोन सतत तुमच्याकडे असतो. हा फोन ऑफिसचा आहे, मी सरांचा पीए आहे ना, मग सगळे फोन्स मलाच येतात. आणि समजा घरून एखादा अर्जंट फोन आलाच, मग काय तुम्ही काय उचलत नाही का? ऍक्च्युली एक प्रश्न मनात आलाय, आता विचारतेच. बाय रूल तुमच्या बॉसनी पण त्यांचा फोन इथे जमा करायला पाहिजे ना. पण ते तर मगाशी त्यांच्या आईशी बोलत होते आणि ऑफिस विषयी काहीच नव्हतं. नाही नाही म्हणजे मी काही ऐकत नाही बसले, पण आपलं कानावर पडलं तेवढंच. मॅडम ते बॉस आहेत. अच्छा, म्हणजे बॉस इज ऑलवेज राईट. खूप हुशार आहे, नव्या गोष्टी पटकन शिकते ती. मी तिला खूप चांगलं ओळखतो. हा थोडी बडबडी आहे ती. तोच प्रॉब्लेम आहे तिचा. मगाशी रिसेप्शनवर टाइमपास करत होती ती, आणि मला अशी लोक नाही आवडत. वेदांत, अमूल्याने तिच्या बाबांना क्लिनिकमध्ये कोविड काळात खूप मदत केली. नर्स यायला तयार नव्हती, अमूल्य एका पायावर तयार झाली. अण्णांना जो कोविड वॉरियर म्हणून अवॉर्ड मिळालाय ना, त्यात अमूल्याचा खूप मोठा वाटा आहे. मी एक सजेस्ट करू का? म्हणजे बघा, तुझीच पद्धत आहे. तू नेहमी स्टाफ अपॉइंट करताना फक्त इंटरव्ह्यू वरती भर देत नाहीस, बरोबर? तू नेहमी त्यांना एखादा टास्क पण देतोस. तू तसंच एखादा टास्क अमूल्याला दे ना. आपण बघूयात आणि मग ठरवूयात ना. बघ, एकदा जॉब ऑफर करायचा आणि मग नंतर काढून टाकायचं. कसं दिसतं ते? मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो. तिला टास्क कळणार नाही, आणि कळला तरी वेळेत पूर्ण होणार नाही. माझं ऑलरेडी खूप नुकसान झालंय, मला आणखी नुकसान नकोय. दादा एक चान्स प्लीज. हे बघ, तूच नेहमी म्हणतोस ना, एव्हरीवन डिझर्व्स अ चान्स. प्लीज. ठीक आहे, एक चान्स देतो, पण तिने एकही चूक केली ना तर तिला जॉबवरनं काढून टाकायचं. कळलं? वेदांत, हे खूप हार्श नाही होते का? नाही ठरलं. आता मी तिच्यासाठी टास्क डिसाइड करणार आणि बघूया
ती टास्क पूर्ण करते का नाही? कोणाच्याही केबिन मध्ये एंटर करण्याआधी असं नॉक करायचं असतं. हो का? पण मी तुम्हाला कमी असं म्हणाले का? मध्ये मध्ये बोलू नकोस. मी तुला एक टास्क देणार आहे. ऐकू येतंय का? तुम्हीच तर म्हणालात ना मध्ये बोलू नको. घरात आहे तरी सुद्धा घर इतकं शांत शांत आहे. आई, आद्या, हॅलो. कशी आहेस बाळा? मस्त. बस. हो. एकटीच आलीस? सार्थक नाही आले बरोबर का? मी एकटी येऊ शकत नाही का? अगं, अरे माझंच घर आहे. मी तिकडे भांडून आली. म्हंटल मी जाते माहेरी, तुम्ही काय ते बघा. काय करायचं ग तुझं? लग्न झालं ना तरी बदल म्हणून नाही तुझ्यात. मी नाहीच बदलणार आहे. बदलायचं असेल ना तर तो बदलेल. तू सांग, तू कशी आहेस? बाबांशी बोलत होतीस का? काय झालंय आई? काही टेन्शन आहे का? नाही अगं, काही नाही. अगं, आणि तू येणार होतीस तर सांगायचंच मला. लग्नानंतर पहिल्यांदा घरी येतेस. काहीतरी तयारी केली असती, तुझ्या आवडीचं काहीतरी बनवलं असतं. प्लीज ना. अगं तू माझ्याच घरी मलाच परक असल्याचं फील का देतेस? नाही अगं, मी सहजच आले. इथे एका कामानिमित्त आले होते. म्हंटल जाऊयात, आईला भेटूयात. तुला दादाने सांगितलं का मी आणि सार्थक हल्ली रोज त्याच्या ऑफिस मध्ये जातोय? हो, थोडीफार कल्पना दिली त्यांनी मला. आई काय झालंय? तू खूप डिस्टर्ब दिसतेस. सांग मला. अगं विक्रांत, त्याचं काय? मला समजतच नाही ग त्याच्या मनामध्ये काय चाललंय. काही बोलत नाही, काही सांगत नाही. काय करायचं अगं? कशात लक्षच नसतं ग त्याचं आजकाल. हो अगं, तो ऑफिस मध्ये पण दिसला नाहीये. आहे कुठे? आहे घरीच आहे. दादा घरी आहे? अरे मग माझा आवाज ऐकून आला कसा नाही बाहेर? बघ, तूच बघ आता. त्याच्या डोक्यात काय चाललंय ना काहीच कळत नाही आद्या. पण मला असं कुठेतरी वाटतं ना की तो प्रेमात पडलाय. नाही तसं असेल ना तर ठीक आहे. अगं पण त्यांनी सांगावं ग तसं. की काही बोलतच नाही हा मुलगा. तू मला आधी का नाही फोन केलास मग? अगं मला फोन करायचास ना एक. तुला माहितीये ना दादा माझ्यापासून काहीही लपवून ठेवू शकत नाही. एक काम करूयात, मी जाऊन बघते, बोलते त्याच्याशी. हा, तू थांब इथेच. डोंट पे. आलीच. हाय. हॅलो. नमस्कार. तुम्ही बसा ना. तुम्ही बसा. तायडे तू बस. बस बस. तुम्हाला बोलायचं होतं ना माझ्या ताईशी. आता तुम्ही निवांतपणे गप्पा मारा. मी आईला जाऊन सांगून येते तुमच्यासाठी काहीतरी गरमागरम बनवायला. नाही नको, थांब ना मुल्या. मला काहीच नकोय खायला. अगं तायडे, तुझ्यासाठी नाही, ह्यांच्यासाठी. नाही, इट्स ओके. तसे मी डाएट वरती आहे. मला फक्त हिच्याशी बोलायचंय. ठीक आहे ठीक आहे, मग तुम्ही दोघंही बोला. मी जाऊन काहीतरी खाऊन येते. आलेच मी.
तुमचं आणि तुमच्या बहिणीचं एकदम घट्ट नातं आहे का? स्ट्रॉंग बॉन्डिंग ते दिसलं आता मला. बघा ना, आपल्याला प्रायव्हसी हवी म्हणून त्या निघून गेल्या. ऍक्च्युली हा बघायचा कार्यक्रम वगैरे म्हणजे हे मलाही नाही पटत. एकदम असं जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं ना. पण काय करणार, मोठ्यांचं ऐकावंच लागतं. त्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम होता तेव्हा आपल्याला फार काही बोलता आलं नाही, म्हणून म्हटलं लग्नाच्या आधी एकदा भेटून बोलावं. तुमचा लग्नाला होकार आहे ना? म्हणजे तुमच्या बाबांनी तसं कळवलं होतं. ऍक्च्युली मी त्याच दिवशी होकार दिला होता. तुम्हीच थोडासा वेळ घेतला. आपलं लग्न ठरलंय आणि इतकं फॉर्मली बोलतोय. हो ना. तू म्हणजे तू म्हटलं तर चालेल ना? ओके ना? तू नेहमी अशी कमीच बोलतेस का? जनरली लेक्चरर लोक खूप बोलतात ना, म्हणजे मुलांना बोलायची संधीच मिळत नाही. म्हणून लग्न झाल्यानंतर तू लेक्चर वगैरे नाही घेतलेस तरी चालतील, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. तसा मी फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहे. हा, जर तुला आवड आहे आणि तुझी पॅशन आहे तर मग तू घे बिंदास लेक्चर्स, काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं आहे की आयुष्य ना असं आनंदात जगावं, मजा करायची आयुष्यात. मी बघ ना, आई बाबांना वर्षभर कुठे ना कुठे मी पाठवतच असतो. मी पण स्वतः खूप एन्जॉय करतो माझं आयुष्य. क्रिकेट खेळायला मला खूप आवडतं, खूप खेळतो मी क्रिकेट. क्रिकेट बघतो सुद्धा मी या स्टेडियम. काय आहे, आरती अगदी साधी भोळी आहे, स्वभावाने पण गरीब आहे. ती काही आजकालच्या मुलींसारखी नाहीये ना. आणि सगळ्यात मोठं टेन्शन काय माहितीये का सुमनला, त्यांची परिस्थिती आपल्यासारखी नाहीये. आपण जाऊन भेटून येऊ त्यांना. हो चालेल. मीही आजच अण्णांना फोन करतो. आरतीचा साखरपुडा ठरलाय ना, त्यासाठी अभिनंदन करायला. कोण मुलगा कोण आहे? गौतम घोरपडे नावे. घोरपडे म्हणजे कोल्हापूरच असणार. वडिलांचं नाव काय? मी नाही बाई विचारलं काही. ते आधी विचारायला हवं होतं. हरकत नाही, मी फोन करीन तेव्हा विचारतो आणि लगेच सांगून टाकतो. संकोच करायचा नाही. काहीही लागलं तर कधीही वाटेल तेव्हा हाक मारायची. पण बडवाई, अण्णांना डायरेक्ट असं पैसे हवेत का असं नका विचारू. हा नाही नाही, डायरेक्ट नाहीच बोलणार मी. पाकिटातून एक 4-5 लाख रुपये पाठवून देतो. काळजी करू नका, मान ठेवून वागा. अहो, किती झालं तरी सार्थक आणि सारिकाची मावस बहीण आहे ती. तिचा साखरपुडा आहे तेव्हा काही कमी पडता कामा नये आणि त्याची जबाबदारी तुमची. बाकी काही म्हण. न्यूज खूप छान दिलीस ना मम्मा. लव्ह यू. आद्या, काय ग, तू काहीच बोलत नाहीयेस. तुला आनंद नाही झाला? नाही, असं काही नाही, ठीक आहे. चला येते. काय ग, कुठे निघालीस? डिरेक्टली मावशीकडेच निघालीस की काय? नाही नाही, मावशीकडे नाही. चंचल आहे ना, तिला शॉपिंग करायची होती, तर आता शॉपिंग म्हणलं की मी तिकडे असणारच ना. निघते मी. बाय बाय. बाय. एक्सक्यूज मी, आलोच. मी पण आले, हे आवरून येते. हो. बडवाई, मी काय म्हणते, लेकीचा विषय पण काढा आता. नाही, तुम्हाला माहितीये ना आपल्या सारिकाचा स्वभाव कसा आहे ते. काळजी करू नका, मी आहे ना. मी नूतन वहिनींना आणि वेदांतला फोन करून बोलून घेतो. श्रीमंतीच्या मागे धावत नाही आम्ही.
आणि लग्नासारखे महत्वाचे निर्णय ना आमच्या घरी मोठेच घेतात अजूनही. व्हॉटएव्हर. त्याचे लेक्चर आहे ना तुझ्या स्टुडंट्सना दे, ते इम्प्रेस होत असतील, मी नाही होणार. आणि गरीब मुली श्रीमंत मुलांना कशा आपल्या जाळ्यात फसवतात याची किती आणि कशी कशी उदाहरणं देऊ ग मी तुला. मी नाहीये त्यातली. हो रिअली? थँक्स. ते सांगितल्याबद्दल थँक्स. मला नव्हतं माहिती. आणि एक लक्षात ठेव, मी चाइल्डिश नाहीये, मी सेल्फिश आहे. जे मला हवंय ते मिळवल्याशिवाय मी गप्प बसत नाही. स्वार्थी आहे मी. आणि दुसरी गोष्ट, आणि मूर्ख तर अजिबातच नाहीये. तुला काय वाटतं नेमका त्याच दिवशी विक्रांत कसा तुझ्या घरी आला? माझं डोकं वापरते मी, कळलं का? हॅलो, वेदांत वानखेडे बोलतोय. नंबर सेव्ह आहे तुमचा वानखेडे साहेब. ते लास्ट वीक आलो होतो ना पेमेंटसाठी. हो, प्रोसेस सुरू आहे. पेमेंट क्लिअर झालं की येईल तुम्हाला फोन. नाही ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रोसेस प्रमाणे काम सुरू ठेवा. मला घाई नाहीये. हो का? मागे आला होता तेव्हा तुम्हाला खूप घाई होती. तेव्हा तुमचा माज पाहिलाय मी. माझ्याशी इतक्या उद्धटपणे कोणी नाही बोलला आजपर्यंत. त्याला माज नाही, ॲटिट्यूड म्हणतात. 12 महिन्यांचा टाइम पिरियड होता. बाकी कंपनीजना 2 वर्ष लागली असती, पण आम्ही 11 महिन्यात काम पूर्ण केलंय. दिस इज अवर परफेक्शन. आणि डिसेंबरमध्ये पेमेंट अपेक्षित होतं, पण आता फेब्रुवारी चालू आहे, अजूनही पेमेंट झालेलं नाहीये. दॅट इज युअर डिले. बट एनिवेज, कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे 7 दिवसात पेमेंट झालं पाहिजे होतं. तेव्हा इमर्जन्सी होती ती, आणि आता घाई नाहीये. तर तुम्ही ठेवा, तुमच्या स्पीडने काम चालू ठेवा. फक्त आहे ना, माझ्या स्टाफ मधनं जर कोणी आलं तर तुम्ही हँडल करायचं. बाकी काम तुम्ही तुमच्या स्पीडने चालू द्या. बघा, अजूनही तुम्ही माज दाखवताय. अहो, कशाला स्टाफचा टाइम खराब करताय? स्पीड पोस्टने येईल चेक. तुमचं बरोबर आहे हो, पण माझ्या स्टाफला त्यांचं काम करू द्या ना. काय ना, मी त्यांना पगार देतो वेळच्या वेळी. स्वतः जी व्यक्ती येईल ती काढून घेईल तुमच्याकडनं पेमेंट. पाठवा, कुणालाही पाठवा. फाईल पास होईल तेव्हा चेक निघेल. ठेवतो बोर्ड. कसा चेक निघतो ना तेच बघतो. ऑल द बेस्ट अमोल. तर मी फॉलोअप घेतोय. ते म्हणाले की मी 2 ते 3 दिवसात कळवतो म्हणून. क्विक. येस सर. कम इन. झालं काम? नाही झालं, पण त्यासाठीच आलीये. मी फाईल वाचली आणि तुमच्या स्टाफला विचारलं तर कुणालाच काही माहित नाही. प्रोजेक्टची माहिती मिळाली मला, पण पेमेंट विषयी काहीच रेकॉर्ड नाही. बरं, ह्या बाबतीत कोण फॉलोअप घेत होतं हे पण कोणी सांगत नाहीये. मी गेलो होतो. तुम्ही गेला होतात? मग ते रेकॉर्डवर का नाहीये? नाही म्हणजे सरकारी काम आहे ना, लेखी गोष्टी लागतातच. आणि उद्या मी त्या ऑफिसरकडे गेले आणि त्यांनी मला विचारलं तर मी काय सांगू? हे बघा, मला सगळे डिटेल्स लागतील. त्यासाठी माझ्याकडे यायची गरज नाही. टॉक टू विजय. विजय. हा सर. ही आपल्या पेंडिंग पेमेंटचं काम करते. हा, तर तुला काय मदत लागते ते बघ. ठीक आहे सर. ओके ओके, थँक्स. विजय. हा सर. तिला काय हेल्प करायचं कळलं ना. खूप प्रश्न आहेत तिच्याकडे. बहुतेक पुस्तक लिहिणार आहे ती. तुला कळलंय ना?
सो आता काय मदत करायची ते बघ तू. नाही, नोटेड सर. मी आहे ना, मी सगळी मदत करतो तिला. मराठी सुद्धा कळत नाही का रे तुला? हा? मी काय बोलतोय ते लक्षात येतंय का? तिला मदत करायची नाहीये, कळलं? मदत करतोय असं दाखवायचंय. म्हणजे हेल्प करायची पण मदत नाही करायची. विजय, तू ना जरा डोकं वापरून हेल्प कर. ती मुलगी खूप स्मार्ट आहे, तुझ्याकडनं सगळी माहिती काढून घेईल आणि तुला कळणार पण नाही. नोटेड सर, नोटेड, एकदम नोटेड. नको. हा सर. दादा, हो दादा. हो हो आलो. छोटे मालक आलो. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? बाटली आणा, बाटली. छोटे मालक, खूप उशीर झालाय आणि एवढं पिणं बरं नाही जावयात. तुम्हाला माहितीये का मला किती त्रास होतोय? जा, बाटली घेऊन ये जा. तू तू इकडे काय करतेयस? तुलाच शोधत होते. मला कशाला शोधतेयस? अरे मी किती ठिकाणी शोधलं तुला. म्हणजे नागपूर मधले तुझे सगळे फेवरेट बार शोधून झाले, नंतर सगळे तुझे फेवरेट स्पॉट्स पण शोधले. कुठेच नव्हतास तू. नंतर आठवलं, लहानपणी मी पप्पांसोबत या फार्म हाऊसवर यायचे आणि तेव्हा लहानपणी तू सुद्धा तिथेच असायचास. म्हटलं बघूया, चेक करूया. And see, I found you. मॅडम, मालक खूप दिवसांनी आले तिकडे, पण आज त्यांचा मूडच वेगळा आहे. आधीच एक बॉटल संपवली. दादा दादा, इट्स ओके. मी आले ना आता, मी त्यांची काळजी घे. आणि आता आयुष्यभर ह्यांची काळजी मलाच घ्यायची. दादा, तुम्हाला तर माहितीच आहे ह्यांचे बाबा आणि माझे बाबा किती चांगले मित्र होते ते. सो तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, मी बघते सगळं. फक्त हा, तुम्ही काहीतरी खायला बनवू शकता का? नाही, कारण काय आता साहेबांना थोड्या वेळाने भूक लागणार आहे आणि ते जेवणार आहे. त्यामुळे प्लीज काहीतरी खायला बनवा आणि ते झालं की मला सांगा. वाढायचं काम सुद्धा मीच करेन. डोंट वरी. मी आहे ना, मी घेईन काळजी. पण नाही, इट्स ओके. या तुम्ही तयारीला सुरुवात करा. का आलीस तू इथे? तुझ्या या अशा परिस्थितीत तुला सावरायला मी नाही येणार तर दुसरं कोण येणार? तेव्हाच विश्वास ठेवशील ना माझ्यावर, तेव्हाच माझी किंमत कळेल आणि मग फायनली डोळे भरून मला बघशील. हे बघ, ते काही असलं तरी मी आरतीशीच लग्न करणार. इकडे इकडे बघ विक्रांत, इकडे ये. इकडे इकडे बघ. थँक्स. आता तू आणि मी एकमेकांसमोर उभे आहोत, हेच सत्य आहे. काल्पनिक गोष्टींच्या मागे नको लागूस. तो ड्रिंक संपव, मी जेवण घेऊन येते. आधी नुसतेच नवरा बायको होतो आम्ही, पण त्या दिवशी आई बाबा म्हणून आमच्या दोघांचंही नामकरण झालं. तुझी ताई या जगात येऊन तिने आम्हाला हे सुख दिलं. मी गायनाक असल्यामुळे खूप लकी होतो. म्हणजे तुझ्या आईसोबतच मी देखील ऑपरेशन थिएटर मध्ये होतो
तर तुझ्या आईला होणारा त्रास, पण त्या त्रासासोबतच तिच्या डोळ्यातली आतुरता मी बघत होतो. तुला सांगतो अमूल्य, डॉक्टर म्हणा खरं तर त्या जन्माला येणाऱ्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकायचा असतो. का? हा, कारण त्याने कळतं की बाळाचे लंग्स क्लिअर आहेत ना, त्याच्या नाकात फ्लुइड तर गेलेलं नाहीये ना, त्याचं ब्रीदिंग व्यवस्थित सुरू आहे ना, हे कळतं. त्या दिवशी, फक्त त्या दिवशी आईबाप आपल्या बाळाला रडताना बघून आनंदात असतात. म्हणजे एक असं छान वेगळंच समाधान असतं त्यांच्या चेहऱ्यावर. 9 महिने सोसलेले सगळे त्रास त्या एका रडण्याने अक्षरशः क्षणात नाहीसे होतात. हो ना. नाही, पण त्यानंतर आपलं बाळ कधीही रडू नये असं कायम वाटत असतं आई बाबा. हा, पण त्यानंतर मात्र आपलं बाळ कायम आनंदात राहावं, सुखात राहावं, अगदी छान हसत राहावं, यासाठी आई बाप आपलं अख्खं आयुष्य पणाला लावतात. तसं काळ कितीही पुढे गेला तरी अजूनही काही जोडप्यांना पहिला मुलगाच हवा असतो, नाही का हो? हा, वंशाचा दिवा म्हणून. अजूनही माझ्याकडे पेशंट्स येतात ना, 4 मुली झाल्या तरी त्यांच्या पाठीवर त्यांना एक मुलगा हवाच असतो, वंशाचा दिवा म्हणून. म्हणजे हळूहळू येतोय अवेअरनेस, पण तरी पूर्ण मानसिकता काही बदललेली नाही अजून. नाही, पण आम्हाला असं कधीही वाटलं नाही ना मुलीनं. इतक्या गुणी 2 मुली आमच्या पोटी जन्माला घातल्यात देवाने की त्या आम्हाला अगदी भरभरून आनंद देतात. आम्हाला असं छान अभिमान वाटेल, कायम अभिमान वाटेल असंच वागतात ते. अर्थात यात तुमच्या आईने तुमच्यावर केलेले संस्कार आणि संगोपनाचा खूप मोठा वाटा आहे. काही काय हो, माझ्या एकटीचं काय आहे, आपण दोघांनी मिळून या दोघींना छान वाढवण्याचा प्रयत्न केला. बघितलं, एवढं क्रेडिट देतोय पण कधीही घेत नाही तुझी आई. हे घे. थँक्यू. विक्रांत उठला नाही का रे अजून? उठलाय जस्ट. हे घे. थँक्यू. विक्रांतचं सध्या काय चाललंय काही कळत नाही रे. नाही म्हणजे मध्येच एकदम इमोशनल होतो, मध्येच खुश असतो, कधी कधी एकदम मजा करण्याच्या मूड मध्ये असतो, तर कधी एकदम शांत होतो रे. खूप काळजी वाटते मला त्याची. आई, काळजी करायची काही गरज नाहीये, मी आहे ना. तू आहेसच रे. तुझी आणि आद्याची कधीच काळजी नव्हती मला आणि नाही वाटत, पण विक्रांतची कायम काळजी वाटते रे मला. लहानपणापासून तो खूप हळवा आहे. त्याच्या मनाविरुद्ध जरासं काही झालं ना की रडायचा तो. तुला आद्याला कोणी काही बोललं की त्याचा राग यायचा त्याला. प्रत्येक बाबतीत असं हळवं असून चालत नाही. नाही, पण ठीक आहे, परिस्थिती शिकवेल सगळं. विक्रांत, इकडे. काय कुठे निघालायस एवढ्या सकाळी? वेदांत. विक्रांत चल, खाऊन घेतोस? नाही, नको. विक्रांत बस. काय रे, किती वाजले का? कशाला? घरी यायला. आलो ना घरी.
अरे आलास रे, पण फार्म हाऊस वरून यायला किती वाजले? तुला कसं कळलं? आज नक्की संपेल. फक्त बोलायचे म्हणून बोलू नकोस रे. आई किती टेन्शन मध्ये असते माहितीये तुला. तुला फोन करते, तू फोन उचलत नाहीस तिचा, मग ती मला फोन करते. हे बघ, मी कसं बसं डिस्ट्रॅक्ट करतोय, पण मी सारखं खोटं बोलणार नाही. आज खरंच संपेल सगळं. तुला यापुढे माझ्यासाठी खोटं बोलावं नाही लागणार. तुला त्रास होतो ना माझ्या वागण्याचा? अरे विक्रांत, शांत हो. असं काही नाहीये. दादा, आय प्रॉमिस तुला यापुढे त्रास होणार नाही. विक्रांत, शांत हो. आय एम सॉरी दादा, सो सॉरी. इट्स ओके. काय झालं विक्रांत? आई अगं, काल त्याला यायला लेट झालं ना, म्हणून सॉरी म्हणत होतं. काय नाही. बरं, तुमचं सॉरी थँक्यू झालं असेल तर पराठा खाऊन घेतोस का? खाऊन घे. चल घे. हे बघ, गरम गरम आणलेत, मी स्वतः बनवलेत. घे, संपवत आहे. संपवतो. हा पराठा पण संपवतो. ह्या जगातली सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे आईच्या हातचा पराठा. बापरे, एवढं कौतुक? असं असेल ना तर रोज काहीतरी बनवायला तयार आहे मी तुमच्यासाठी. नक्की बनव. आणि दादाला खायला दे. तो खूप हुशार आहे, कर्तबगार आहे. हो हो, निघालो मी, आलोच. हो, तू क्लायंटला कळव. तू खा. चला बाय आई. आणि भरपूर पराठे खाऊ घालायला. हो हो, पराठे खायला घालते, कारण धपाटे घालता येत नाहीत ना तुमच्या आईला. येतो. नीट जा रे. हो. तुम्ही का करताय असं? तुम्हाला कळत नाहीये का? हो, साखरपुडा आहे माझा आज. सगळे पाहुणे येतच असतील. कोणी आपल्याला असं पाहिलं ना तर तुमच्या घरचे सुद्धा येणार आहे तिथे. हो, काय वाटेल सगळ्यांना याचा तरी विचार करा. कोणाला काय वाटेल याचा विचार मी का करू? ते येणार आहेत का माझी मदत करायला? हे बघ आरती, मला ना सगळीकडे फक्त तूच दिसतेस. तुझ्याशिवाय जगात काहीच दिसत नाही. मी आत्ताही तुझ्या समोर उभा आहे. मला अजूनही होप्स आहेत. मला अजूनही वाटतं की तू मला होकार देशील. तू जर का मला होकार दिला नाहीस ना तर तुला माहित नाही मी काय करीन. काय करणार आहात तुम्ही? मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. म्हणजे धमकी देताय मला? मी तुम्हाला कुठली स्वप्न दाखवली आहेत? कधी होकार दिलाय तुम्हाला? नाही ना? तुम्हाला वाटत असेल की तुम्ही असे याल, मला धमकी द्याल आणि मी घाबरून तुम्हाला हो म्हणेन, तर तसं अजिबात नाहीये. माझ्या आयुष्याचा निर्णय आई आणि अण्णांनी घेतलाय आणि तो कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही. पण मग मी जाऊन बोलतो त्यांच्याशी, आत्ता जातो. पण का? जर माझीच इच्छा नाहीये तर तुम्ही आज जाऊन कोणाशी काय बोलणार आहात?
अगं पण मग दे ना मला होकार. सी, आत्ताही तुझ्याकडे उत्तर नाहीये. आद्याच्या लग्नात तू किती छान बोलत होतीस, अगदी मन मोकळेपणाने. हसून बोलणं म्हणजे होकार होत नाही. लग्न समारंभ आहे, 2 कुटुंब जुळत आहेत, हसूनच बोलणार ना. प्रेमाने बोलत नव्हते मी, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. आरती पण हॅलो. या दोघींवर ना नीट लक्ष ठेवायला पाहिजे. सारिका, अमूल्य, तू इथे काय करतेस? अगं, आरतीला रेडी करायचंय ना. कुठे आहे आरती? चल आपण दोघी रेडी करू. चल. अगं ताई रूम मध्ये नाहीये. रूम मध्ये नाहीये? हे सगळं इतक्या लवकर घडलं, मी तर खूप खुश आहे. आणि तू? आरती, हाय. हाय. तू इथे काय करतेस? तू तर राहत होतीस ना? मला अमूल्य तर म्हणाली की तू आतमध्ये. अगं आताच होती ती, आता जस्ट बाहेर आली. हे आले ना म्हणून. ताई बरं चल, आपल्याला तयार व्हायचंय ना. चल तुम्ही बसा ना आतमध्ये. नाही, माझे आई बाबा येत आहेत ना, म्हणून मी थांबलोय. अच्छा चल चल चल, आई म्हणाली लवकर तयार व्हायचंय. मी आलेच. हा बोल वेदांत. अरे तू आणि आद्या कुठे आहात? विसरलास का वेदांत तू? अरे आज आरतीची एंगेजमेंट आहे, आम्ही दोघं तिकडे झालो आहोत. आणि ती नवीन स्टाफ मेंबर? अरे तिच्याच बहिणीचा साखरपुडा आहे, मग ती इथेच असणार ना. आणि तिने सुट्टी पण टाकली आजची. अरे पण माझ्याकडे ऍप्लिकेशन नाही आलं, आणि मला महत्वाचं बोलायचं होतं टास्क बद्दल. मी काय म्हणतोय, आपण उद्या बोलूयात ना. ती पण असेल तिथे. काही अर्जंट असेल तर मला सांग, मी सांगतो तिला. काही नाही, उद्या बोलू. ठेवतो. ओके, बाय. दाद्या यार, वाचवलंस तू मला खरंच. नाही तर उद्या ऑफिस मध्ये जाऊन त्या जीवाने इतका चिवचिवाट केला असता ना. कोण जीवा? अरे नाही, काही नाही. ते अमूल्या, तू याआधी पण 2-3 वेळा बोललीस आहे. मला समजेल का हे चिवा प्रकरण काय ते? सांगते ना मी तुला. ते ताई माझी आता वाट बघत असेल ना, तिला तयार पण करायचंय. मी तुला नंतर सांगते पक्का. हा, आलेच. जीव घाबरा का होतोय माझा? विक्रांत फोन का उचलत नाहीये? हॅलो. हॅलो वेदांत. वेदांत, अरे नको नको ते विचारत आहे तर माझ्या मनात. अरे विक्रांत फोन उचलत नाहीये रे. वेदांत, अरे वेदांत बोल ना काहीतरी. विक्रांत कुठे आहे? आई तू टेन्शन नको घेऊस, मी सांगतो त्याला कॉल करायला. तू खरं बोलतोयस ना? वेदांत, तुझा आवाज नेहमीसारखा नाही येत आहे.
विक्रांत ठीक आहे ना? वेदांत अरे अरे बोल ना. आई सगळं ठीक आहे. एक महत्वाचं काम आहे, मी करतो फोन, लवकरच करतो. तू काळजी करू नकोस. ठेवतो. अरे पण ऐक. तुला बघून ना माझं डोकं फिरतं. तू इथेही काहीतरी गोंधळ घालशील. आणि तसंही फॉर्मॅलिटीची काही गरज नाही. शो ऑफ साठी आलात ना? खोट्या आपुलकीची गरज नाही आम्हाला. कळलं? तुला कळतंय का तू काय? अमूल्य जाऊ दे. तो उभ्या का निघा इथून. मला इरिटेट नका करू. नॉनसेन्स.